तर हॅलो चेक. हॅलो 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 चेक. कमी होती थोडीशी. हॅलो. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. दरम्यान काही देणगीदारांची नावं जी या षटकानंतर आपण पोचवणार आहोत. हेतेश याचा पहिला चेंडू. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं होतं मात्र फक्त दिशा देणं पसंत केलंय. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण. समीर आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समीर बुरकुंड आणि महेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या जोडीनं चांगलं काम केलं आहे. मात्र हितेश गणेशकर याचं सुद्धा लक्ष या जोडीवरती असणार आहे, कारण कमीत कमी धावसंख्येमध्ये थांबवावं लागेल. 2 षटकांचा हा मॅच आहे. गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकता की लाईन आणि लेंथमध्ये खराबी या ठिकाणी बघायला मिळते आणि पंचांचा इशारा येतोय की एक व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. 1 चेंडू 3 धावा. राईट अराउंड द विकेट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल आणि षटकार जाईल. क्षेत्ररक्षक आला होता आणि प्रेक्षक सुद्धा आला होता. मात्र प्रेक्षकाच्या हातात सुद्धा चेंडू नाही आला आणि क्षेत्ररक्षकाच्या सुद्धा हातात चेंडू नाही आला. बघा कशा पद्धतीने फटका खेळला होता. समोर खेळला होता चेंडूला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आला चेंडू. हॅलो चेक. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. गॅप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाजूने चाललाय आणि 4 धावा नक्कीच मिळतील. हॅलो चेक. हॅलो. आवाजच कमी कर सांगत होतो. ओके ओके. हॅलो चेक. थँक्यू. तर लक्षात असू द्या, जे जे संघ खेळले ज्यांचे फॉर्मॅलिटीज राहिले त्यांनी पूर्ण करायचे आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय फलंदाज. षटकाराची धाव फलकावरती फरक पडतोय. धाव संख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 19 या धाव संख्येवरती. 19 ऑन द स्कोरबोर्ड. 4 चेंडू हे टाकून झालेत. हितेश गणेशकर याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न समीर याच्या माध्यमातून यशस्वी झालाय. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत या ठिकाणी 2 धाव पूर्ण झाल्यात. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकले गेले 21 वरती. 2 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 21 धावा आल्या. त्याचाच अर्थ वेगवान धावसंख्या या ठिकाणी रचण्याचा प्रयत्न केला जातोय. इशिका 11 तरखड वसई विरुद्ध लहुपाडा वसई असा मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात झेल सुटलाय. अगोदर थांबला होता, थोडासा कॉन्फिडन्स कमी होता. षटक समाप्त झालाय. धावसंख्या झाली 23. हितेश गणेशकर याच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतात 23 धावा. दरम्यान धाव संख्या वाढली गेली. आपल्याला थोडंसं एक इम्पॉर्टंट कॉलमुळे थोडंसं तुमच्यापर्यंत धावतं वर्णन पोचू शकलो नव्हतं. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. महेश क्या बात आहे, चपळ खेळाडू आहे. अगोदर थोडासा बाहेर निघाला आणि गोलंदाजाला मजबूर केलं ऑफ साईडला चेंडू टाकण्यासाठी आणि नंतर मागे सरकला. मात्र गोलंदाजाने लाईन थोडीशी नक्कीच खराब टाकले. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. 7 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात.
चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहू शकतो या चेंडूला बॅटचा स्पर्श झाला होता. परिणाम एक धाव मात्र मिळेल. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 47 पर्यंत जाऊ शकतो हा स्कोर असं दर्शवलं गेलंय. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत या षटकाचे. क्या बात आहे. समीर याच्या बॅटमधनं अजून निघालेला एक उत्कृष्ट आणि दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. आडव्या पट्ट्यानं यस डीजे. लाल लाल होंठों वाले साली से निकले भंगर वाले, लाल लाल होंठों वाले. धन्यवाद डीजे. चांगला फटका समीर याच्या माध्यमातून खेळला जातोय. समीर याचा वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली एक नक्कीच वेगवान तो धावसंख्या रचत असताना बघायला मिळतो. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. 7 चेंडूमध्ये 28 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात आणि 37 धावा एकूण धावफलकावरती. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. महेश भोईर या ठिकाणी आपण पाहू शकतात नॉन स्ट्राईकवरती उभा आहे. त्याने 2 चेंडूमध्ये 7 धावा बनवल्यात. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये अजून सुद्धा आहेत. हलक्या हाताने खेळायचं होतं चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी दर्शन चेंडूच्या खाली आलाय आणि झेल मात्र सुटलेला आहे. अजून एक झेल या ठिकाणी सोडला जातोय. 2 धावा मिळतील. असे जर झेल सुटत राहिले तर धावसंख्या मात्र वाढेल एवढं मात्र नक्की. धावसंख्या 39 ऑन द स्कोरबोर्ड आणि 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. बघा दोन्ही अँगलनं लाईव्हच्या माध्यमातून कसा झेल सुटला आहे दर्शवलं गेलं. सरते शेवटी आपण पाहतोय की डाऊन द लेग चेंडूला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. हा फलंदाज एका साईडनं भरपूर स्ट्रॉंग कामगिरी करतोय. बघा मिड विकेट असेल किंवा मग लॉंग ऑन असेल स्क्वेअर लेग असेल त्या दिशेने खेळणं पसंत करतो आणि त्याच झोनमध्ये चेंडू टाकले जातात. त्या बघा त्याच दिशेने पुन्हा एकदा खेळलाय चेंडूला. शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल हा पॉवर पुल झालाय आणि षटकार आलाय. धावसंख्या 45 धावा 46 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. तर चला आपण चिठ्ठ्या उडवूया. आमच्या कॅमेरामन यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी टॉस बॉक्सच्या बाजूने कॅमेरा वळवायचा आहे. चला चिठ्ठ्या आपण उडूया. अजय यांना विनंती असेल आपण चिठ्ठ्या उडवून घेऊया. 2 चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. सॉरी 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. त्यांचा मॅच लागेल. हां आणि राहील तिला बाय असेल. हा ची शेवटी राहील तिला बाय. मॅच लागेल अगोदर उचललं जाईल त्यांचा लक्षात असू द्या नाहीतर अगोदर नाव निघल्याच्या नंतर खुश होत आहेत. विजयी संघाचा आणि कुठल्या संघाचा मॅच लागलाय. गावदेवी कामनचा मॅच लागलाय. बेलकडी संघाला बाय मिळालेली आहे. खूप खूप अभिनंदन. डायरेक्ट 4थ्या फेरीमध्ये प्रवेश या ठिकाणी मिळाला. महेश भोईर या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती. हितेश गणेशकर आणि त्याच्या जोडीला आहे आशिष सुतार. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहू शकता सजवलं जात आहे. व्ही शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक एसटी रक्षकाच्या मागे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये किशोर याला तैनात केलाय.
एक लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काव कॉर्नर आहे, मिड विकेट आहे आणि स्क्वेअर लेग आहे. तसंच एक कव्हर हे स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये जो होतं त्याला थोडंसं सरकवलंय आणि डीप केलंय. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, क्षेत्ररक्षक पोचेल का तिथपर्यंत, किशोर याचा प्रयत्न होता मात्र विनू त्या ठिकाणी आला होता. विनय आणि समीर हे दोघे जण क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळाले आणि दोन्ही भाऊ आहेत. थोडंसं वाटलं चेहऱ्यावरनं. पुन्हा एकदा महेश, आता हवेमध्ये चेंडू, स्वतः महेशला या विकेटची अहमियत माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी हा विकेट मिळवला आहे कॉटन बॉलच्या पद्धतीनं. हितेश गणेशकर झालाय बाद. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे की कशा पद्धतीने हा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. मात्र त्या अगोदर आपल्याला बघायला मिळालं की बॉलिंगच्या एंडवरनं तो धावत गेला होता. जवळजवळ स्क्वेअर लेग रिजनच्या आसपास, स्क्वेअर लेग पंचांच्या आसपास जात असताना आपण पाहिलं. डाहुऱ्याचा अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. एक गडी बाद झाला, 2 धावा धावपलकावरती लागल्या. टार्गेट जे आहे ते 46 धावांचं टार्गेट आहे. मोठं तगडं टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 20-25 धावा बनवाव्या लागतील. अजून एक चांगली गोलंदाजी प्रत्येक खेळाडूला कॉन्ट्रीब्युशन करावं लागणार आहे. मी म्हणेन इथे जो खेळाडू आहे आशिष, त्याला मात्र नॉन स्ट्रायकला उभं ठेवलं आहे. ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये 45 धावा 12 चेंडूमध्ये केल्या होत्या, त्याला स्ट्राईकवरती आणावं लागेल. क्या बात आहे, सुरेख चेंडू. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जसं म्हटलं जातं ना की जो काम सुई से होता है वो तलवार से नहीं होता. तलवार नेहमी एकाचे 2 करण्याचं काम ती करत असते, मात्र सुई हे दोनाचे 1 करण्याचं काम करत असते. त्याच पद्धतीने तुमचे अंडरस्टँडिंग ठेवणं फार महत्त्वाचं आहे. सरळ खेळला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी समीर बुरकुंड आहे आणि समीर याच्या हातामध्ये झेल विसावला आहे. फलंदाज बाद झालाय. तो म्हणजेच आत्ताच जो गेला होता नव्यानं, तो म्हणजेच रवींद्र. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूं. आता बघा काय झालं की हा फलंदाज होता डॉट डिलिव्हरी खेळला, मात्र नुकसान संघाचं केलं आहे की त्याने डॉट डिलिव्हरी खेळून आणि आशिष याला नॉन उभं ठेवलं. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, शेवटी शॉटला चेक केला, टायमिंग केला, चेंडू चाललाय या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. असं वाटलं चेंडू जाईल षटकारासाठी, मात्र षटकार न होता या ठिकाणी 2च धावा मिळतात. जेल सुटला जातोय. त्या ठिकाणी विनू होता, विनू बुरकुंड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्याला सुद्धा वाटलं असेल की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र नंतर चेंडू जेव्हा खाली आला त्यावेळेस त्याची तयारी चालू झाली झेल टिपण्याची. समीर राईट मोर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी आणि या ठिकाणी कॉटन बॉलचा अजून एक प्रयत्न यशस्वी झालाय. फलंदाज आशिष बाद. गावदेवी कामन, तुमच्या साईडला तिकडे एक बाईक आहे, त्या बाईकची काच चमकते. हां, थँक्यू. बस परफेक्ट. तन्मय थँक्यू. विंतल 4 चेंडू 42 धावा, भरपूर मोठं लक्ष. 4 चेंडू आणि 42 धावांची जी गरज आहे. आवाक्याच्या बाहेर गेलाय हा सामना, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण काही वर्तवू शकत नाही. जी सध्याची परिस्थिती आहे तीच वर्तवावी लागेल.
4 चेंडू 42 धावा म्हणजे जवळजवळ येथे 11ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे आहे. वेंतल नव्याने गेलाय ऑन साईडला. अजून एक झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होताना दिसेल. नव्याने गेलेला विंतल हा खेळाडू. चला लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये जा आणि बाद झाल्या फलंदाजाला विनंती लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. एकूण 2 चेंडू बॅक टू बॅक बाद केलेत. याचाच अर्थ ऑन हॅट्रिक असेल समीर आणि 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. पाहणं गरजेचं आहे हॅट्रिक घेईल की मग हॅट्रिकसाठी जाईल की मग धावा थांबवण्यासाठी. समीर बुरकुंड एक अष्टपैलू खेळाडू आहे. हलक्या हातानं चेंडूला फक्त दिशा दिली. शतरक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करेल विनू. तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 5 वरती. 4 गडी बाद 5 अशी धावसंख्या. परिस्थिती बिकट आहे सध्या तरकड संघाची. अजून एक गडी मिळू शकतो आणि पुन्हा एकदा समीर त्या ठिकाणी गेलाय आणि सुंदर झेल टिपलाय. काय जबरदस्त बॅटिंग काय जबरदस्त बॉलिंग. 1 चेंडू आणि आता 41 धावांची गरज. समीर जे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतोय समीर बुरकुंड आणि बाद झालाय. आता मात्र आपण पाहू शकता फलंदाज राहुल बघा शरीरापासून लांब होता. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न सरळ केला आणि सरळ केलेल्या या प्रयत्नावरती फलंदाज फसलाय. चेंडू टॉपेज लागला वर गेला. बाकीचं काम समीर याने चांगल्या पद्धतीने बजावलंय आणि फलंदाज बाद झालाय. 1 चेंडू 41 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये ही स्पर्धा आले. मात्र हा सामना वन साइड झालाय कारण संध्याकाळचं सत्र थोड्याच वेळा सुरू होईल आणि सुपर 3च्या मॅचेस सुद्धा सुरू होतील. त्यानंतर कामन गावदेवी कामन आणि अष्टभुजा लहुपाडा. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल हे बघा. मॅच समरी आई अष्टभुजा लहुपाडा संघाची मॅच समरी आहे. 45 धावा त्याच्यामध्ये समीर